नमस्कार, आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज। बेलवंडी पोलिसांची धडक कारवाई, गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह दोघे गजाआड। श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव शिवारात बेकायदेशीर शस्त्र विक्रीसाठी आलेल्या 2 सराईत गुन्हेगारांना बेलवंडी पोलिसांनी सापळा रचून अत्यंत शिताफीने अटक केली। त्यांच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, मॅगझीन आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत। या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिनांक 19 जून रोजी ढवळगाव शिवारातील हॉटेल रिलॅक्सच्या पाठीमागे काही जण घातक शस्त्रांसह येणार होते। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर व त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला। पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले। सचिन विलास शिंदे याच्याकडून विनापरवाना गावठी कट्टा व मॅगझीन जप्त करण्यात आले। दीपक सीताराम शिंदे याच्याकडून 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली, तर तुषार उर्फ नाना तांबे हा आरोपी फरार आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 3, 7, 25 व 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, भाऊसाहेब यमगर, धर्मराज दहिफळे, संदीप गवारे, शरद गांगर्डे व सहकारी पोलीस अंमलदार आणि होमगार्डच्या पथकाने केली। फरार आरोपीचा आणि या शस्त्रांच्या मुख्य उद्देशाचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवलकर करत आहेत। प्रतिनिधी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन न्यूज मराठी, श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव शिवारात 2 आरोपीकडून एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केलेत। काल दिनांक संध्याकाळी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की ढवळगावच्या शिवारामध्ये हॉटेल रिलॅक्स जवळ 2 इसम गावठी कट्टा ह्या विक्रीसाठी घेऊन येत आहेत अशी गोपनीय माहिती मिळालेली। आम्ही स्वतः व पोलीस स्टाफ असे सदर ठिकाणी सापळा रचून थांबलो होतो। संध्याकाळी 7:30च्या सुमारास आम्हाला रिलॅक्स हॉटेलच्या पाठीमागे 2 इसम दिसले। सदर ठिकाणी कारवाई करत असताना 2 इसम पळून जाऊ लागले। त्यातील 2 इसमांना आम्ही शिताफीने पकडले। त्यावेळेस त्यातील आरोपींना आम्ही सचिन विलास शिंदे याच्याजवळ एक गावठी कट्टा मिळून आला। तसं त्याच्यासोबत असणारे इसमना आम्ही दीपक सीताराम शिंदे राहणार ढवळगाव याच्याजवळ 2 काडतुसे मिळून आले। सदर दोन्ही आरोपींना काल दिनांक अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात हजर केलेले आणि त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन सर, ॲडिशनल SP सर वैभव कलुबर्मे सर, DYSP वमने सर आणि आमच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार यमगर, पोलीस हवालदार दहिफळे, पोलीस हवालदार भाऊसाहेब शिंदे, पोलीस नाईक गांगर्डे, पोलीस शिपाई दादा क्षीरसागर शिपणकर, राजू भोर, पोलीस हवालदार गवारे आणि होमगार्ड यांच्या आमच्या पथकाने कारवाई केलेली आहे। मी या अनुषंगाने एक बेलवंडी पोलीस हद्दीतील लोकांना आवाहन करू इच्छितो की अशी अग्निशस्त्र किंवा गावठी कट्टा मिळवणारे इसम असेल त्यांची नावं जर आम्हाला कळली तर त्यांच्यावर आम्हाला कारवाई करण्यात येईल। जे आम्हाला नावं कळवतील त्यांचं नाव आम्ही गुप्त ठेवू, कुठे ते उघडकीस येणार नाही आणि त्याप्रमाणे आम्हाला कारवाई करण्यात येईल। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।